नमस्कार. आबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. आज एक गमतीशीर पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पुस्तकाचं नाव आहे भूताचा जन्म आणि इतर कथा. लेखक आहेत द मा मिरासदार आणि प्रकाशक आहेत कॉन्टिनेंटल प्रकाशन. मराठी साहित्यात विनोदी लेखकांची एक मोठी परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण कोलटकरांपासून सुरू झालेल्या या परंपरेचे द मा मिरासदार हे बिनीचे शिलेदार होते. त्यांच्या विनोदी कथांमध्ये अस्सल ग्रामीण बाज, मानवी स्वभावांचे सूक्ष्म निरीक्षण, ग्रामीण भागातील चालीरीती, खोड्या समजुती इत्यादीचं मनोज्ञ दर्शन घडतं. जाता जाता मिरासदार ग्रामीण भागातील दळणवळणाच्या आणि इतर सुखसोयींच्या बाबतीत हलकासा चिमटा काढून जातात आणि आपल्या विनोदी शैलीने वास्तवाची जाणीव करून देतात. सदर कथा संग्रहात एकूण 10 कथांचा परामर्श आपण घेणार आहोत. तर चला सुरू करूया पहिल्या कथेपासून. तर पुस्तकाच्या नावाप्रमाणेच पहिली कथा जी आहे ती भूताचा जन्म. भूत खरोखरच अस्तित्वात असतं का? भूत कोणी बघितलं आहे का? एखाद्या ठिकाण झपाटलेलं आहे, एखाद्या ठिकाणी भूत आहे, अशी वदंता अशा वदंता कशा पसरतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं लेखकाने या कथेत विनोदी पद्धतीने द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण कथेच्या सारांशाकडे वळूया. तर कथेची सुरुवात अशी आहे, तर 2 गावांमध्ये एक माळ असतो आणि या माळाच्या मध्यावर असलेलं पिंपळणीचं एकुलते एक झाड ही या कथेची पार्श्वभूमी आहे. या कथेत पात्रे 2. पात्र 1 पैलवान तुकाराम लांडगे, एरवी गडी भक्कम टग्या, देशमुखांच्या पदरचा पैलवान, त्यामुळे जबरा खुराक खाऊन आणि भरपूर अंगमेहनत करून गडी माजलेला, कोणाला न जुमानणारा, मात्र काळीज उंडराचा, देवदेवस्की, जादूटोणा, मंत्रमांत्रिक यांना घाबरणारा. एकदा याच्यावर त्या माळावरून ऐन अमावस्येच्या दिवशी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला माळावरच्या गाडी वाटीने खालच्या वस्तीवर जायची वेळ येते आणि एकट्यानेच जायची वेळ येते. सोबतीला कोणी नसतं. जीव मुठीत धरून तुकाराम निघतो. वाटेत त्याला एक पाहुणा भेटतो. तर ते प्रथम तुकारामला वाटतं की ते भूतच आहे. पण तो पाहुणा विडी ओढतो तेव्हा तुकारामाला खात्री पटते की हे भूत नाहीये. कारण भूत विड्या ओढत नाहीत हे तुकारामाला माहित असतं. पाहुणा जरा धीट असतो. तुकारामाचा घाबरटपणा पाहून तो तुकारामाची खिल्ली उडवतो. काही अंतर चालल्यावर दोघेही पिंपळणीच्या झाडापाशी थांबतात आणि नंतर त्या ठिकाणी भूताचा जन्म होतो. आता तो का होतो, कसा होतो, नंतर तिथे इतर भूतावळ कशी जमते, हे सर्व जाणून घेण्यासाठी ही कथा निश्चित वाचा. या कथेत अजून पण काही भूतांचे किस्से आपल्याला वाचायला मिळतात. एकूणच सदर कथा वाचून आपल्या ज्ञानात भूतयोनी या विषयाबद्दल चांगली भर पडते. पुढली कथा आहे भवानीचा पक्षकार. तर ही कथा आहे एका नवोदित वकिलाची, म्हणजे नुकतेच पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वकिला संदर्भातली ही कथा आहे. तर नाना वकील नुकतीच कोर्टात म्हणजे वकिलीची सनद घेऊन बाहेर पडलेला असतो आणि एका तालुक्याच्या गावी त्यांना आपलं छोटंसं कार्यालय थाटलेलं असतं. पहिले 6 महिने त्याच्याकडे कोणीही पक्षकार फिरकत नाही. एक दिवस एक पक्षकार एक मारहाणीचा खटला घेऊन येतो. एकूणच खटल्याचा मोबदला ठरतो. म्हणजे उक्त म्हणजे पूर्ण खटला चालवण्याबद्दलची रक्कम तो पक्षकार काहीतरी मान्य करतो. ती रक्कम जी असते ती असते 20 रुपये. मग नाना खटल्याची जोरदार तयारी करतो. एकूणच कोर्टाचा कारभार खूप कार्यक्षमतेने चालत असल्यामुळे तारखांवर तारखा पटत जातात.
अखेर खटला न्यायालयात उभा राहतो. नाना वकील जोरदार युक्तिवाद करतो. निकाल लागतो. आता निकाल कोणाच्या बाजूने लागतो? पक्षकार नानावर का चिडतो? या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर ही कथा वाचलीच पाहिजे. एकूणच न्यायालयीन व्यवस्थेवर श्री दमा मिरासदारांनी आपल्या विनोदी शैलीत जे भाष्य केलेलं आहे ते वाचताना हसू पण येतं आणि कुठेतरी अंतर्मुख पण वाटायला होतं किंवा आपण अंतर्मुख होतो. याच्या पुढली कथा आहे ती अजून गमतीशीर आहे. कथेचं नाव आहे भीमूच्या कोंबड्या. आता भीमू कोण, त्याच्या कोंबड्या म्हणजे काय, हे सगळं बघूया आपण थोडक्यात. ही कथा एका गावातील भीमा नावाच्या एका उडाणटप्पू माणसाची कथा आहे. बुरुड जातीत जन्माला येऊन पण त्याला इतर धंदे करायची फार हौस. त्याने अनेक धंदे केलेले असतात. आता त्याच्या डोक्यात कोंबड्या पाळायचा धंदा करावा असं खूळ शिरतं. त्याचा मित्र सोमा, इतर मित्रमंडळी भीमाला पुष्कळ समजतात, पण भीमा आपल्या निश्चयावर ठाम असतो. त्याचा निश्चय बघून लोक त्याचा नाद सोडून देतात. मग भीमा खरोखरच कोंबड्यांचा धंदा करतो का? त्यात त्याचे किती भांडवल गुंतलेले असते? त्याचा धंदा चालतो का? त्या धंद्यात त्याला नफा होतो का? त्याच्या धंद्याचं स्वरूप काय असतं? हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर ही कथा जरूर वाचा. ग्रामीण माणसांचे स्वभाव विशेष, एकूणच गावातील व्यवहार कसे चालतात, हमरस्त्यावरील गावात काय काय घडू शकतं, या गोष्टी इत्यादी गोष्टींचा मागोवा श्री दमा मिरासदारांनी आपल्या विनोदी शैलीने या कथेत घेतलेला आहे. याच्या पुढली कथा म्हटलं तर विनोदी कथा आहे, पण तसंच काहीशी अंतर्मुख करणारी पण कथा आहे. ती आपल्या एकूणच सामाजिक जाणीवांवर ओके प्रकाश टाकतं. कथेचं नाव आहे नदीकाठचा प्रकार. आपल्या सामाजिक जाणीवा, व्यवहार आणि सत्कर्म, शिवाजी दुसऱ्या घरात जन्माला यावा ही प्रवृत्ती, जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती, सार्वजनिक कामात वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी पुढाकार घेणारी माणसं इत्यादी सर्व प्रकारच्या गुणदोषांचं दर्शन आपल्याला या कथेत घडतं. एका नदीकाठच्या गावामध्ये दुपारच्या वेळेस एक मुडदा वाहत येतो. नदीकाठावर विविध कामात मग्न असणाऱ्या लोकांपैकी एकाच्या नजरेत हा मुडदा पडतो. तो माणूस तो मुडदा बाहेर काढतो. त्यानंतर जे काही घडतं त्याचे विनोदी पण मानवी स्वभाव विशेषांवर खोचक टिप्पणी करणारे वर्णन श्री दमा मिरासदारांनी या कथेत केलेलं आहे. शेवटी त्या मुडद्याचं काय होतं हे जाणून घेण्यासाठी ही कथा तुम्हाला वाचलीच पाहिजे. आपल्या आजूबाजूला बरीच माणसं असतात आणि बरीचशी माणसं ही थोडीफार आळशी या प्रवृत्तीची असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येत असतो. तर यानंतरची जी कथा आहे ती याच विषयावर आहे. कथेचं नावच आहे कंटाळा. तर जसं मी म्हणालो तसं ही एका आळशी माणसाची कथा आहे. आणि आपल्या आळशीपणापायी या कथेचा जो नायक आहे मारुती चव्हाण याला कुठल्या कुठल्या संकटांना तोंड द्यावं लागतं, त्याच्यावर काय काय प्रसंग ओढवतात इत्यादी वर्णन आपल्याला या कथेत वाचायला मिळतं. ही कथा वाचताना आपल्या आजूबाजूचे असे अनेक नमुने आपल्या नजरेसमोर येऊ शकतात. कथेच्या शेवटी आळशीपणामुळे मारुतीवर दुरावस्थ प्रसंग ओढवतो. त्याला रुग्णालयात भरती व्हावं लागतं. तिथे तो आपल्या मित्राला गावातल्या डोंबार्डी बद्दल एक गोष्ट सांगतो आणि हाच कथेचा शेवट आहे आणि तो अतिशय मनोरंजक आहे. जर तुम्हाला व्यंकोची शिकवणी कथा दमा मिरासदारांची आठवत असेल किंवा कोणी वाचली असेल तर त्या कथेचा जो शेवट आहे ना तसाच काहीसा शेवट इथे पण आहे. तर तो काय शेवट आहे ते जाणून घेण्यासाठी ही कथा जरूर वाचा. पूर्वी खेडेगावामध्ये वैद्यकीय सेवा नव्हत्या किंवा
आरोग्यविषयक सुविधा नव्हत्या आणि तेव्हा जर गावात काही आजारपण वगैरे वगैरे आलं तर लोक मांत्रिकावर वगैरे वगैरे अवलंबून असायचे. मांत्रिक, भगत किंवा पंचाक्षरी यांच्यावर अवलंबून असायचे उपायासाठी. तर ही जी पुढली कथा आहे पंचाक्षरी ती त्याच संदर्भातली. तर एका गावात तात्या गुरव नावाचा एक तीनपाट माणूस राहत असतो. त्याला विंचू उतरवायचा मंत्र येत असतो आणि त्याच्याशिवाय त्याला बाकी काही येत नसतं. त्यामुळे कोणाला विंचू चावला तरच त्याची आठवण होत असते. इतर वेळेस त्याच्या बावळट वागण्या बोलण्यामुळे तो साऱ्या गावात चेष्टेचा विषय झालेला असतो. मात्र त्याची स्वतःची महत्वाकांक्षा जी असते ती पंचाक्षरी मांत्रिक व्हायची असते. बऱ्याचदा गावातले लोक पण त्याला चेष्टेने पंचाक्षरी म्हणत असतात. मात्र एकदा अशी संधी त्याला त्याच्याकडे चालून येते की त्यामुळे तात्या गुरव या तीनपाट आणि फक्त विंचू उतरवू शकणाऱ्या माणसाचं भाग्य फळाला येतं. भूते उतरवायचा एक जालिम उपाय त्याला सापडतो आणि त्या उपायामुळे पंचाक्षरी मांत्रिक होण्यासाठी लागणारे जपजाप्य, तांत्रिक विधी इत्यादी न करता त्याची भूत उतरवणारा मांत्रिक म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्धी होते. त्याला असा कुठला उपाय सापडतो व तो कसा प्रसिद्ध मांत्रिक बनतो हे मोठ्या खुमासदार शैलीत श्री दमा मिरासदारांनी वर्णन केलेलं आहे. तर विंचू उतरवायचा मंत्र वापरून जर तुम्हाला मांत्रिक व्हायचं असेल तर ही कथा जरूर वाचा. पुढली कथा आहे ऊब. आपल्याजवळ माया जमली की माणूस कसा पालटतो आणि इतरांना वेडेवाकडे सल्ले देऊ लागतो यावर ही कथा आहे. एका गावातला एक गरीब न्हावी आपलं काम बरं आणि आपण बरं या प्रवृत्तीचा अचानक गावातील उचापतींमध्ये तोंड घालू लागतो. त्याच्याजवळ मन मोकळे करणाऱ्या गिराईकांना वेडेवाकडे सल्ले देऊ लागतो. अख्ख्या गावातील घराघरात भांडणं लावून देतो. त्याचा असा अचानक स्वभाव कसा बदलला याचं सगळ्यांना कोडं पडतं. गावचा म्हातारा पाटील त्याला मूळ पदावर कसा आणतो हे सर्व चित्रण लेखकाने या कथेत केलेलं आहे. मानवी मनातील षड्रिपू माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर कसे मात करतात, साध्या समस्यांचे जटिल समस्यांमध्ये कसं रूपांतर होतं हे श्री दमा मिरासदारांनी अतिशय सूचक आणि खुमासदार पद्धतीने या कथेमध्ये दाखवून दिलेलं आहे. खरं तर ही कथा विनोदी आहे, पण त्यातली जी काही त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत ती वाचून आपल्याला वास्तवाची जाणीव होते आणि म्हणजे कदाचित आपल्या बाबतीत पण अशा घटना घडलेल्या असू शकतात. तर ही कथा जरूर वाचा. स्वतःचे अनुभव त्या कथेबरोबर ताडून बघा. याच्या पुढली कथा आहे 16 आण्याचे वतनदार. ही जी कथा आहे ही म्हणजे काप गेली आणि भोकर राहिली या म्हणीला अगदी समर्पक कथा आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या गावगाड्यात जे पिढीजात वतनदार होते त्यातील कुलकर्णी एक महत्वाचं वतन होतं. गावाचा महसूल, नंतर जमिनीच्या व्यवहाराच्या नोंदी ठेवणं इत्यादी कामे कुलकर्ण्याकडे असत. बरेच वतनदार या कामात आपलं उखळ पांढरं करून घेत. कालांतराने वतनदारी नष्ट झाली. या सर्व वतनदारांची अवस्था काप गेले आणि भोकर राहिली अशी झाली. तरी सुद्धा गावच्या ठिकाणी परंपरेने या वतनदार घराण्यातील लोकांचा मान राखला जातो. तर ही गोष्ट अशाच एका गावातील एका कुलकर्ण्याची आहे. वतन गेले तरी आपल्या उचापती स्वभावाने हा कुलकर्णी गावात आब राखून असतो. गावातील जमिनीच्या व्यवहारात ढवळाढवळ करून
आपला शेर बरोबर काढून घेत असतो. पण पूर्वीचे वैभव लयाला गेलेले असते. घरात लग्नाची 4 मुलं असतात. मात्र कुलकर्ण्याची खरी परिस्थिती माहीत असल्यामुळे पंचक्रोशीतील वतनदार याच्या घरात पोरगी द्यायला तयार नसतात. अशातच एकदा एक बाहेरगावचं स्थळ सांगून येतं. स्थळाच्या वडिलांची परिस्थिती ठाकठीक असते. मध्यस्थाने कुलकर्ण्यांबद्दल बरंच काही सांगून त्यांचा दबदबा निर्माण केलेला असतो. त्यामुळे मुलीचे वडील जरा दबूनच असतात. कुलकर्ण्याच्या घरी ते भेटीला येतात आणि तिथून खरी गंमत सुरू होते. कुलकर्णी सरळ सरळ बैठकच सुरू करतात. म्हणताना म्हणतात, मुलीच्या अंगावर काय घालायचं तो तुमचा प्रश्न. आम्ही मात्र असे जिन्नस घालणार. असे म्हणून भली मोठी दागिन्यांची यादी आपल्या पुरोहिताला बनवायला सांगतात. ती यादी बघून मुलीकडच्यांची छाती दडपते. व्यायांचे मोठेपण पाहून ते गपगार होतात. तसेच गावच्या प्रथेप्रमाणे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गावजेवण देण्याचं पण कुलकर्णी मान्य करतात. लग्नाचा मुहूर्त ठरतो. ठरल्या मुहूर्ताच्या आदल्या दिवशी वधूकडील मंडळी गावात येऊन दाखल होतात. पण वराकडील वधूला द्यायचे दागिने सोनाराने आणून दिलेले नसतात. मग पुढे दागिने येतात का? लग्न लागतं का? कुलकर्णी गाव जेवण देतात का? या सर्व प्रश्नाची उत्तरं हवी असतील तर ही कथा जरूर वाचा. या कथेद्वारे तथाकथित वतनदारीचा रुबाब आणि इर्साल मानवी स्वभावाचे अत्यंत खुबीदार विवेचन श्री दमा मिरासदार यांनी केलेलं आहे. कथा वाचताना आपण मनातल्या मनात कुलकर्ण्याचा इर्सालपणा पाहून खुदू हसत राहतो. या पुस्तकातली शेवटची कथा आहे निरोप. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, अशी आपल्याकडे म्हण. त्या म्हणीचा प्रत्यय ही कथा वाचताना वारंवार येतो. भोकरवाडी नामक गावात ही कथा घडते. हे गाव अगदीच दुर्गम भागात असतं. पावसाळ्यात तर या खेड्याचा जगाशी पूर्णपणे संबंध तुटत असतो. पंचक्रोशीतील लोक गावच्या या लौकिकामुळे गावात मुलगी पण द्यायला तयार नसतात. असंच एक दिवस गावच्या इनामदारच्या बायकोच्या पोटात दुखायला लागते. ती गर्भार असते. गावच्या सुनीकडून उपाय चालू असतात पण यश येत नसतं. दिवस पावसाळ्याचे असतात. इनामदार आपल्या नोकऱ्याला तालुकाच्या गावी जाऊन डॉक्टरीन बाईंना घेऊन यायला सांगतो. इनामदाराच्या नोकराला बहादूला एवढ्या पावसात अजिबात जायची इच्छा नसते. मग तो आपल्याकडे फुकटचे तुकडे मोडणाऱ्या मेहुण्याला कामाला लावतो. तो मेहुणा नाईलाजाने रात्री निघतो. पुढे तो मेहुणा तालुक्याला पोचतो का? तालुक्याला डॉक्टरीन बाईकडे निरोप देतो का? का कोणा दुसऱ्या बाईकडे तो निरोप पोचवला जातो? या सर्व प्रकारात किती दिवस जातात? शेवटी माधववर पुन्हा निरोप घेऊन जायची पाळी काय येते? हे जर सर्व जाणून घ्यायचं असेल तर ही कथा जरूर वाचा. जरी कथा विनोदी असली तरी सुद्धा अजून भारतातील कित्येक खेडी अशा दुर्गम ठिकाणी वसली आहेत की तिथं पोहोचणं म्हणजे दिव्य असतं. पुण्यामध्ये पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अशी गावं आहेत. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात अशी गावं आहेत. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली तरी ही अवस्था. मला नाही वाटत मिरासदारांनी ही कथा फक्त विनोदासाठी लिहिली असेल. यामागे निदान विनोदाच्या मार्गाने तरी सरकारकडे आणि शहरी बाबूंपर्यंत अशा गावांचं गाऱ्हाणं पोचवावं असा उद्देश असावा. पण सरकारमधल्या कोणालाच बहुतेक हा विनोद कळला नसावा. तर असं हे भूताचा जन्म आणि इतर कथा हे पुस्तक. तर हे पुस्तक जरूर वाचा. मिरासदारांच्या विनोदाचा आनंद लुटा. धन्यवाद.